लाडकी बहीण योजनेचा जो 11वा हप्ता आहे, मे महिन्यासाठीचा 11वा हप्ता हा पाहू शकता. आज 31 मे असून सुद्धा महिना संपत आलेला आहे, तरी सुद्धा अजून जो हप्ता आहे हा जमा झालेला नाही आहे महिलांच्या खात्यामध्ये, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये. तर गेल्या महिन्यामध्ये पाहू शकता 29 तारखेला हा हप्ता जमा करण्यात आला होता. आता या संदर्भातली नवीन अपडेट आलेली आहे. पाहू शकता मे महिन्याचा हप्ता जो आहे हा कधीपर्यंत दिला जाणार आहे या संदर्भातली पाहू शकता एक अपडेट समोर आली आहे. यानुसार लाडकी बहीण योजनेचा मे महिना हा संपायला आला आहे, पण अजूनही बहिणींच्या खात्यामध्ये पाहू शकता 1500 रुपयेचा काहीच पत्ता नाही आहे. त्यामुळे बहिणींच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्यात. पाहू शकता आता चर्चा अशी आहे की मे आणि जूनचा हप्ता जो आहे हा थेट 3000 रुपये, म्हणजे मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता असे दोन्ही एकत्र मिळून 3000 रुपये जे आहे महिलांच्या खात्यामध्ये हे जून महिन्यामध्ये वटपौर्णिमेच्या अगोदर दिले जाऊ शकतात असं बोललं जात आहे. पण अजून सुद्धा पाहू शकता बहिणींना कुठूनही माहिती उपलब्ध झाली नाही आहे. तर आजची जी काय अपडेट आहे हे आपण पाहूयात. तर पाहू शकता मे महिन्याचा हप्ता बहुतेक लांबणीवर गेलेला आहे. आज 31 तारीख आहे आणि तरीसुद्धा तो अपडेट आलेली नाही आहे की कधीपर्यंत दिला जाऊ शकतो. शासन निर्णय जारी झालेले आहेत. शासन निर्णयामध्ये पाहू शकता जो निधी आहे हा निधी जारी करण्यात आला आहे, पण अजून सुद्धा कोणतीही अनाउन्समेंट अपडेट आलेली नाही आहे की 11 महिन्याचा 11वा जो हप्ता आहे या महिन्याचा मे महिन्यासाठीचा तो कधीपर्यंत कोणत्या तारखेला जारी केला जाईल. आता पाहू शकता जूनमध्ये दोन्ही महिन्यांचा मिळून 3000 रुपये टाकण्याची शक्यता आहे, कारण गेल्या वेळेला पाहू शकता शेवटच्या आठवड्यामध्ये 29 तारखेला हे पैसे जमा झाले होते. त्यामुळे पाहू शकता यावेळेला अशी काहीच हालचाल नाही आहे. आता नेमकं मे आणि जून महिना हप्ता एकत्र येणार का वेगवेगळ्या तारखांना येणार आहे याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, काहीच कळत नाही आहे. पाहू शकता तरी अजूनसुद्धा कुणीही खात्रीशीर यावर बोललेलं नाही आहे. या संदर्भात अपडेट जर आली तर लगेचच आमच्या यूट्यूब चॅनलवर ती तुम्हाला दिली जाईल. पण पाहू शकता वटपौर्णिमेपर्यंत जो हप्ता आहे 1500 मे महिन्याचा, त्याचबरोबर जून महिन्याचा 11वा आणि 12वा हप्ता एकत्रित टाकतील असा सध्या तरी अंदाज वर्तवला जातोय. तर मंत्रिमंडळ सुद्धा पाहू शकता अजूनही शांत आहे. मात्र बहिणी ज्या आहेत ह्या आता चिंतित आहेत. तर पाहू शकता दर महिन्याला महिला आणि बालविकास मंत्री हप्ता कधी टाकणार हे सांगतात. पाहू शकता पण ह्यावेळी अशी कोणतीही अपडेट कोणीच सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे लाडका बहिणींच्या मनामध्ये हे प्रश्न उठलेले आहेत. या अगोदर अजितदादांचं विधान सुद्धा पाहू शकता. अजित पवारांनी सुद्धा म्हटलं होतं की 3.37 कोटींच्या फायलीवर सही केली आहे, त्यामुळे लवकरच बायकांच्या जो बँक खात्यामध्ये पैसे जे आहे महिलांच्या ते जमा होतील. त्यामुळे त्या आशा ठेवून बसलेल्या आहेत. तर पाहू शकता याबद्दल लवकरच जे अपडेट आहे कदाचित जून महिन्यामध्ये एकत्रित दोन्ही हप्ते हे जमा होऊ शकतात. आता दुसरी जी महत्त्वाची अपडेट आहे या लाडकी बहीण योजनेसंदर्भातली, तर पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा जो गैरफायदा आहे हा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी सुद्धा घेतल्याची तक्रारी आल्यानंतर 1,60,559 महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता यामध्ये 2,652 महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने 1,60,000 कर्मचाऱ्यांच्या UID डेटा उपलब्ध करून दिला आणि या सेवार्थ प्रणालीद्वारे या कर्मचाऱ्यांची नावे नोंदवलेली होती. त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती आणि त्यामध्ये पाहू शकता 2,652 महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसा गेला असे निदर्शनास आले. आणि त्याने पाहू शकता ऑगस्ट 2024 पासून एप्रिलपर्यंत म्हणजे 9 महिन्यामध्ये प्रत्येकी 13,500 रुपये घेतली आहेत. याचा अर्थ 3,58,00,000ची कमाई त्यांनी केली आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले होते. तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले. त्यात वर्ग 3 आणि वर्ग 4च्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आणखी पाहू शकता 6 लाख कर्मचाऱ्यांनी अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता पाहू शकता 2,652 ज्या महिला कर्मचारी आहेत लाडक्या बहीण बडून पैसा उचलला त्यांच्याकडून आता या रकमेची 3,58,00,000 रुपयांची वसुली ही करण्यात येणार आहे. यामध्ये 8,85,000 महिलांनी तो लाभ घेतलेला आहे. 2 योजनांचा लाभ घेतलाय. कोणत्याही सरकारी योजनेद्वारे एकत्रितपणे पाहू शकता 2,18,000 रुपयेच
दिले जातील असा शासनाचा नियम आहे. त्यामुळे आता यापुढे महिलांना नमो शेतकरी योजनेचे 12,000 आणि लाडकी बहीण योजनेतून 6,000 रुपये मिळतील. असे 85 महिलांनी नमो शेतकरी पाहू शकता योजनेचा लाभ उचलल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये महिन्याकाठी उचलले. त्याचवेळी केंद्र व राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेत सुद्धा 6,000 रुपये एकूण 12,000 रुपये घेतले. याचा अर्थ वर्षाकाठी त्यांना 30,000 रुपये हे प्राप्त झाले आहेत. तर त्यांच्याकडून ते वसुली केली जाऊ शकतात किंवा काय केले जाऊ शकतं या संदर्भातली जे निर्णय आहे हा लवकरच जाहीर केले जाऊ शकतो. आताची सध्याची महत्त्वाची अपडेट आहे की 11वा आणि 12वा हप्ता मे महिना संपलेला आहे तरीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे. याचा अर्थ तो जून महिन्यामध्ये येईल आणि म्हणजेच जून महिन्यामध्ये 11वा आणि 12वा हप्ता एकत्रित 1,500 रुपये जे आहे हे बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. आणि अंदाजित सांगितले जाते की वटपौर्णिमेमध्ये जो तारीख आहे याच दिवशी किंवा या अगोदरच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या दिवशी बँक खात्यामध्ये ते पैसे आहेत हे जमा केले जातील. या संदर्भात अधिकृत अपडेट जी आहे घोषणा हे लवकरच जाहीर केली जाईल. आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.